तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव बैलपोळ्याच्या जल्लोषात उमापूर, संग्रामपूर परिसरातील आदिवासी व शेतकरी बांधव सहभागी। जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील उमापूर, रायपूर, निमखेडी तसेच वासाडी, शिवनी व इतर गावांमध्ये यंदा बैलपोळ्याचा उत्सव मोठ्या थाटामाटात पार पडला। आदिवासी कोरकू बांधवांसह शेतकरी बांधवांनी आपापल्या जोडीदारासारख्या बैलांना सजवून पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चा केली। पोळा मामना लागके ते मारे लोक सक्तबा आले पोळा आले ना सडूक जे पोळा सफलता आले। गावागावात स्नेह, आनंद व ऐक्याचे वातावरण अनुभवायला मिळाले। उमापूर, रायपूर व निमखेडीत पारंपरिक उत्साह। उमापूर व रायपूर परिसरात सकाळपासूनच बैल सजविण्याचे काम सुरू झाले होते। रंगीबेरंगी कपडे, माळा व गोंडस सजावटीसह बैलांना शेतकऱ्यांनी अलंकार घातले। गावातील महिला वर्गाने पारंपरिक गाणी गात बैलांच्या मानगुटीवर तेल घालून त्यांचे पूजन केले। या दरम्यान गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी उत्साहात भाग घेतला। निमखेडीत बैलांची शोभायात्रा काढण्यात आली। बरोबर दाम में तो रोक के बताते दाम में तो रोक के बता होय काका अपने होय काका। ढोलताशांच्या गजरात, ढोलकीच्या तालावर सजवलेल्या बैलांनी गावातून फेरफटका मारला। लोकांनी त्यांचे स्वागत फुलांच्या वर्षावाने केले। तड़वी, पावरा, भिलाला सभी लोग रहते, बहुत अच्छे मिलके पोला बनाया हमने और हमारे ग्रुप का नाम है मस्ती का उत्तर, मस्ती मने भेटना। शेतकऱ्यांनी बैलांना कुटुंबाचा सदस्य म्हणून मान देऊन त्यांना हनुमान मंदिरात नेऊन पूजा केली। संग्रामपूर व वासाडीमध्ये कोरकू बांधवांचा पारंपरिक साजरा। संग्रामपूर तालुक्यातील वासाडी व शिवनी येथे आदिवासी कोरकू समाज बांधवांनी एकत्रित येऊन पोळा साजरा केला। ढोल व पारंपरिक वाद्यांच्या निनादात संपूर्ण वातावरण भारावले। शेतकऱ्यांनी बैलांना फुलांच्या माळा, घंटा व रंगीबेरंगी कपड्यांनी सजवले। मुलांनीही या कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला। कोरकू समाजातील समाज पटेल तोताराम कोमा मल्ला यांनी हनुमान मंदिरात विशेष पूजन केले। बैलांना मंदिरापर्यंत नेऊन विधिवत पूजा अर्चा करण्यात आली। त्यानंतर माणसामानाचा पोळा फाईल करून बैलांना गावक्यांनी सन्मानपूर्वक निरोप दिला। शेतकऱ्यांसाठी बैलांचा सन्मान म्हणजे परंपरेचा वारसा। शेतकऱ्यांच्या जीवनात बैल हे केवळ जनावर नसून शेतमालकाचे सोबती आहेत। शेतातील नांगरणीपासून रब्बी व खरीप पिकापर्यंत बैलांचे योगदान अनन्यसाधारण आहे। म्हणूनच पोळ्याच्या निमित्ताने शेतकरी आपल्या बैलांना मानवी समान सन्मान देतात। या उत्सवात शेतकऱ्यांनी आपली परंपरा, संस्कृती आणि ऐक्याचे दर्शन घडवले। पोळ्याच्या निमित्ताने गावक्यांनी एकत्र येऊन सामाजिक एकोपा वृद्धिंगत केला। परंपरेतून एकोप्याचा संदेश। बैलपोळा हा केवळ शेतकऱ्यांचा उत्सव नसून समाजातील सर्व घटकांना एकत्र आणणारा सण आहे। उमापूर ते वासाडीपर्यंत गावागावात दिसलेला जल्लोष हा आदिवासी आणि शेतकरी बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक ठरला। गावोगावात पारंपरिक पद्धतीने झालेल्या पोळ्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाचा मान राखला गेला। उत्सवामुळे सर्व समाज घटकात आनंद आणि ऐक्याची भावना निर्माण झाली। त्यामुळे यंदाचा बैलपोळा हा केवळ धार्मिक वा पारंपरिक नसून सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।